नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जुन्या स्वेटरपासून खूप सुंदर असे सॉक्स तयार करणार आहोत, तेही अगदी 5 मिनिटामध्ये. तुम्हालाही शिलाई कामाची आवड असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच माझे नवीन येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी. अशा प्रकारचे सॉक्स तुम्हाला बनवायचे असतील तर तुम्हाला असं स्ट्रेचेबल फॅब्रिकच त्याच्यासाठी लागणार आहे. तर इथे मी जुना स्वेटर आहे तो छोटा झालेला आहे तो घेतलेला आहे. जो पाठीकडचा आणि पुढचा भाग आहे तो असा 4 पदरी इथे फोल्ड करून ठेवलेला आहे. आणि त्याची लांबी घेतलेली आहे 10.5 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 6.5 इंच. असं हे मार्किंग करून घेतलं आणि केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करून घेतलं. तर सध्या हे सॉक्स खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि आता थंडीचं सीझनसुद्धा सुरू आहे. तर अशा वस्तू तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता. तर इथे आता जसं मार्किंग केलं होतं त्याप्रमाणे मी हे कट केलं. असे मला 4 पीस इथं मिळालेत. 1 2 3 4. तर ह्यातला एक पीस मी आत्ता घेतलेला आहे तो मध्ये फोल्ड केला. ह्याचं माप आहे 10.5 बाय 6.5 इंच. हे असं मध्ये फोल्ड केलं आणि इथून वरच्या बाजूने गोलाकार शेप देऊन घेतला. त्याच्यानंतर इथे खाली अर्धा इंचाचं मार्किंग करून घेतले सेंटरपासून आणि इथे अशा प्रकारे शेप द्यायचा आहे. तर हा असा आकार आपल्याला तयार करून घ्यायचा आहे चारही पीसवर. तर खाली मी दुसरा पीस ठेवला, त्याच्यावर हा पीस ठेवून जसं मी पहिला आकार कट केला आहे त्याप्रमाणेच हे चारही आकार कट करून घेणार आहे. तर असेच मी हे 4 पीस कट करून घेतले. एका पायाच्या सॉक्ससाठी आपल्याला हे 2 पीस लागणार आहेत. हे चारही पीस मी सेम त्याच पद्धतीने कट करून घेतले. आता एक पीस खाली मी सरळ ठेवला आहे, त्याच्यावर दुसरा पीस उलटं ठेवायचा आहे आणि ह्याचं सेंटरचं मार्किंग करून घेतलं. सेंटरला एक लाईन ड्रॉ केली. ती लाईन 5 इंचची यायची आहे. इथे 5 इंचावर मार्किंग केलं. आता जशी लाईन ड्रॉ केली त्याच्यावर शिलाई करून घ्यायची. डबल शिलाई दिलेली आहे मी इथे. त्याच्यानंतर खालच्या बाजूने जो थोडासा आकार दिला होता आपण तिथे 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून स्टिच करून घ्यायचे. ह्यानंतर आता हे अशा प्रकारे सरळ करायचं आहे. तर इथे असा आकार तयार होतो, बघू शकता. आता खालचं सोल आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर इथे जी स्लीव्ज होती त्याच्यावर मी इथे पाय ठेवून जसा पायाचा आकार आहे त्याप्रमाणे ड्रॉ करून घेतलं आणि साईडने 1/2 इंचाचं एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे शिलाईसाठी. दुसऱ्या स्लीव्जवर दुसरं केलेलं आहे, दुसऱ्या पायासाठी केलेलं आहे. इथे मी खालच्या सोलसाठी सुद्धा डबल फॅब्रिकच वापरलेलं आहे, थोडं जाड व्हावं त्यासाठी. तर हे एका पायासाठी मी कट करून घेतलं आहे आणि दुसऱ्या पायासाठी दुसरं सोल कट करून घ्यायचं आहे. तर हे सोल ह्याच्यावर मी ठेवलेलं आहे दुसऱ्या पायासाठी आणि ते सुद्धा कट करून घेतलं. हे कट केल्यानंतर त्याची डायरेक्शन चेक करून घ्यायच्यात. 2 वेगवेगळ्या पायाचे 2 तयार झाले पाहिजे अशा प्रकारे हे ठेवायचं आहे आपल्याला, बघू शकता. आणि अशाच प्रकारे वरचा जो भाग आहे तो जोडून घ्यायचा आहे. तर खाली इथे मी ह्या भागाचं सेंटर पॉईंट मार्किंग केलं आणि इथून हा जो वरचा भाग आपण तयार केला होता त्याचं सेंटर पॉईंट असं एकमेकांवर ठेवून घेतलं आणि कडेने जोडून घेतलं. तर हे संपूर्ण राऊंडवर अशाच प्रकारे हे स्टिच करून घ्यायचं आहे. आता थंडीचा सीझन सुरू झालेला आहे तर घरामध्ये आपल्याला वापरण्यासाठी असे सॉक्स पायात हवेच. तर अगदी 5 मिनिटात हे सॉक्स तयार होतात आणि एकदम कम्फर्टेबल असे पायाला वाटतात. तर तुम्हीसुद्धा नक्की तयार करून बघा आणि कसे झालेत हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. प्रिया क्रिएशन या चॅनलवर याच्या आधीसुद्धा शिलाईच्या रिलेटेड भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत. तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता आणि तुम्हाला जर शिलाई कामामध्ये इंटरेस्ट असेल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथे मी पूर्ण शिलाई करून घेतली. शेप जर आपल्याला थोडाफार वाटत असेल तर आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर इथे मी छोटे छोटे कट दिलेले आहेत आणि आता हा सॉक्स सरळ करून घ्यायचा. तर अशाच प्रकारे दुसरासुद्धा सॉक्स जो आहे तो शिवून घ्यायचा आहे. आता दुसऱ्या बाजूचं सॉक्स तयार करण्यासाठी इथे पण 2 लेयर ठेवलेले आहेत. खालचा सरळ वरचा उलटा ठेवला आहे. मध्ये सेंटरची लाईन केली 5 इंचाची, त्याला मार्किंग केलं आणि त्याच्यावर शिलाई करून घेतली आणि खालच्या बाजूने 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून शिलाई करून घेतली.
आता हे सरळ करून घेतलं. आता हा जो दुसरा सोल आहे त्याचं सेंटर मार्किंग करून घेतलं आणि त्याच्या सेंटरला ह्याचं सेंटर मॅच करून याचंसुद्धा जोडून घेतलेलं आहे. जुन्या स्वेटरचा आपण सुंदर असा रियूज करू शकतो आणि ह्या थंडीच्या सीझनमध्ये आपण हे वापरूसुद्धा शकतो. तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हॉट्सअपला प्रिया क्रिएशनच्या प्रोडक्टविषयी विचारण्याचे बरेच मेसेजेस येतात आणि ते बरेच लांबून येतात. तर तुम्ही माझा व्हिडिओ हा कुठून पाहताय मला नक्की कमेंट करून सांगा. तर इथे बघू शकता खूप सुंदर असा हा आपला सॉक्स तयार झालेला आहे आणि तो पायामध्ये इतका छान आणि कम्फर्टेबल बसतो आणि फिटिंगसुद्धा त्याची खूप छान येते. तर हे अगदी 5 मिनिटात तयार होणारे सॉक्स तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन युजफुल व्हिडिओमध्ये. धन्यवाद.